हीच काहीतरी गडबड आहे। ही बाई कोण होती आणि कसले पैसे मागत होती हे माहित करायलाच हवं मला। त्या बाईला जाऊन भेटायला हवं। ओ ताई, ओ ताई, ओ ताई, हो ऐका माझं। माझ्या पैशाला हात नको लावूस। ताई तुम्ही शांत व्हा आधी। इतक्या का घाबरल्यात? तुला मालकांनी पाठवलं माझ्या मागं? नाही नाही, मला मालकांनी नाही पाठवलं। तुम्ही कसले पैसे मागत होतात त्यांना? नाही, मी काही नाही सांगणार, मला जाऊ दे। हो ऐका माझं, मी बोलणं ऐकलं तुमचं। ते कसे बोललेत तुमच्याशी पाहिलं मी। अहो बाई माणसाशी असं कोणी बोलतं का? मला लई वाईट वाटलं म्हणून मी तुम्हाला भेटायला आले। काय झालंय? कशाचे पैसे मागत होतात तुम्ही? आणि तुम्हाला मालकाने धमकी का दिली? अहो ताई तुम्ही अजिबात घाबरू नका। हे बघा मी आहे तुमच्या सोबत। हवं तर तुम्ही मला लहान बहीण समजा तुमची, पण सत्य काय आहे ना ते सांगा प्लीज। तुम्ही घाबरू नका। बसा इथे, बसा इथे। काय झालंय नक्की? आता काय सांगू तुला? मनी भाऊंच्या जागी जे आत गेलेत ना ते माझे पती आहेत। मालकांनी त्यासाठी पैसे देणार आहेत असं सांगितलं होतं, तेच पैसे घ्यायला आले होते मी। म्हणजे थोड्याशा पैशासाठी तुमच्या नवऱ्याने गुन्हा ओढून घेतला स्वतःवर, जो गुन्हा त्यांनी केलाच नाहीये? हो। अहो पण याने खरा गुन्हेगार सुटला ना। का केलं त्यांनी हे सगळं? तुला कशाला हव्यात नसत्या चौकशा? हे बघ, मला तुला काही सांगायचं नाही। मला अहो ताई असं घाबरून कसं चालेल? मी म्हणाले ना तुम्हाला, मला तुमची लहान बहीण समजा। तुमची काळजी वाटते म्हणूनच विचारतेय तुम्हाला। तुमचा मुलगा आजारी आहे ना? हो, पण आता मालकांनी पैसे दिलेत ना, बरा होईल। बरोबर आहे तुमचं, बरा होईल तो, पण काही दिवसांनी मोठा पण होईल। आणि जेव्हा त्याला कळेल त्याचा बाप एक गुन्हेगार आहे आणि जेलमध्ये आहे, तेव्हा काय वाटेल त्याला? त्याचे सगळे मित्र त्याला फ्रॉड बापाचा मुलगा म्हणून चिडवेल। काय वाटेल त्याला? आणि तुम्हाला काय वाटेल? हे बघा ताई, आजकालची मुलं ना लय सेन्सिटिव्ह असतात। लहान सहान कारणे त्यांच्यासाठी पुरेशी असतात टोकाचा निर्णय घ्यायला। देव न करो, पण तुमच्या मुलाने जर असा टोकाचा निर्णय घेतला तर? गप बस तू काही बोलायला लागलीयस। ताई तुम्हाला आवडत नसलं तरी हेच सत्य आहे।